मित्र बच्चू कडू सभागृहात का पाहिजे होता? जेव्हा बच्चू कडू सभागृहात होते तेव्हा आपल्याला वाटलं नाही की बच्चू भाऊ नसले म्हणजे काय होते. पण या एक वर्षात जेव्हा बच्चू कडू हे आमदारकीवर नव्हते तरी ते चूप बसले नाहीत. त्यांची आंदोलनं, त्यांची पदयात्रा, अंध अपंगांसाठी त्यांची सेवा, हे सर्वच चालूच होतं. पण कुठेतरी सभागृहातला आवाज शेतकऱ्यांसाठी, अपंगांसाठी आणि अचूक प्रश्न निर्माण करण्यासाठी दबलेला होता. बच्चू कडू जसे सभागृहात गेले, बच्चू कडूंनी निडरतेने प्रश्न निर्माण केले. अचूक प्रश्न माणूस तेव्हाच उपस्थित करू शकतो की त्या प्रश्नांची पूर्णपणे अभ्यास असल्याशिवाय ते माणूस करू शकत नाही. तुम्ही अमरावती जिल्ह्यातले जेवढे आमदार आहेत त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांच्या क्लिप पहा आणि बच्चूभाऊ कडू यांनी जे प्रश्न उपस्थित केलेत त्यांच्या क्लिप पहा. आता काही लोकांचं म्हणणं आहे की बच्चू कडू हे 4-4, 10चे आमदार होते. मग माझं असं म्हणणं आहे की रवी राणासुद्धा हे 4 वेळचे आमदार होते. मग रवी राणाच्या मतदारसंघात सर्व सुरळीत आहे का? बच्चू कडू आज महाराष्ट्राचे आमदार आहेत. त्यांचे प्रश्न टाकण्याची जी शैली आहे आणि मंत्र्याला घेरण्याचे जे शैली आहे ते एक वेगळ्याच प्रकारात मोडल्या जाते. त्यांचे जे प्रश्न उपस्थित करतात त्यामध्ये आत्मीयता वाटते. त्यांचे प्रत्येक प्रश्न पहा. शकुंतलाचा प्रश्न हा खासदार बळवंतराव वानखडे यांनी सभागृहात उपस्थित केला होता. पण ज्या आक्रमकतेने बच्चू कडू यांनी शकुंतलाचा प्रश्न मांडला, ती मांडणी पहा कशी आहे. सरकारमध्ये असून जे विरोधकाला जमलं नाही ते बच्चूभाऊ कडू करत आहेत. म्हणजे कधीकधी असा धाक वाटतोय की बच्चू कडूला शिंदेसाहेब निष्कासित तर करणार नाहीत, किंवा बच्चू कडू जर एवढे बोलत असतील तर हे शिंदे साहेबांनी बोलायला लावलं म्हणून तर बोलत नसतील. पण बच्चू कडूचं सरकारमध्ये असो की अपक्ष असो आणि ते ज्या शैलीने बोलतात ते शैली ज्यांच्या बाबतीत प्रश्न उपस्थित केले आहेत त्यांच्या हृदयाचा ठाव घेत आहे. म्हणूनच आज बच्चू कडू नावाचं वादळ हे सभागृहात पाहिजे होतं असं म्हणण्यास काही हरकत नाही. पण येणारा काळ असं वाटतंय, समजा बच्चू कडूला कॅबिनेट मंत्रीपद किंवा राज्यमंत्रीपद जर भेटलं तर यांना गरजूवंतांसाठी जे प्रश्न उपस्थित करतात असे प्रश्न उपस्थित करायची मुभा मिळेल का? का जसं लोकांना वाटत होतं की बच्चू कडू शिंदे सेनेत गेल्यानंतर त्यांचा आवाज दबेल, त्यांचा पक्ष विलीन होईल, ते शेतकऱ्यांच्या बाबतीत बोलणार नाहीत, असे अनेक प्रश्न विरोधकच नाही माझ्यासारख्याला सुद्धा पडलेले होते. जसं आता अचलपुरात त्यांच्या बॅनरवर जवंजाळच्या फोटोवर शेण किंवा माती लावली. तुमच्या बॅनरवर जर समजा काही काळं फासलं असेल तर असं समजायचं तुम्ही मोठे होता ते हे काम करतीलच. ते बच्चू भाऊंनी सुद्धा ते गृहीत धरू नये. पण प्रश्नांची अचूक जाण, आदिवासांच्या प्रश्नावर त्यांनी प्रश्नांकित केलं तो प्रश्न पहा, शकुंतलेचा प्रश्न पहा, शेतकऱ्याविषयींचा प्रश्न पहा. म्हणजे असे अनेक प्रश्न त्यांनी जे उपस्थित केले त्या प्रश्नावर मंत्र्याला सुद्धा बोलता आलं नाही. शेवटल्या क्षणात दरेकरला बोलावं लागलं. म्हणजे मंत्र्याला जर बोलता येत नसेल
आणि त्या प्रश्नांचे उत्तराला दरेकरला उठून बच्चू कडूला धवत द्यायची असेल, म्हणजे बच्चू कडू यांचा अभ्यास किती हे यामधून सिद्ध होत आहे. खरंच बच्चू कडू हा माणूस हा आमदार म्हणून सभागृहात पाहिजे होता का? यावरच आजचा आपला पोल आहे. काही विरोधात कमेंट जातील त्याच्याबद्दल माझं म्हणणं नाही. काय आज महाराष्ट्रातली परिस्थिती आहे, या परिस्थितीवर सध्या सर्वसामान्य लोकांचे प्रश्न उपस्थित करणारा बच्चू कडू हा लोकांना हवाहवासा का वाटतो? आज अमरावती जिल्ह्यात 8 आमदार आहेत, पण त्या 8 आमदारांमधून तुम्हाला मीडियावर कोण जास्त दिसते? लोक बच्चू कडूलाच मीडियावर प्राधान्य का देतात? बाकीचे आमदार आहेत हे आहेत कुठं गायब? असे कित्येक आमदार आहेत की त्यांना समोर कागदातून वाचल्याशिवाय जमत नाही. पण बच्चूभाऊ कडू अचूक प्रश्नांची जाण असल्यामुळे ते तातडीनं लावून धरतात आणि अनुभव म्हणून बच्चू कडू हा माणूस कोणत्या तरी सभागृहात पाहिजे होता. ते अपक्ष त्यांच्या विरोधात तायडे आले, तो सुद्धा माणूस आक्रमक आहे, पण अनुभवाची तिथं जाण दिसतोय. आज अचलपूर तालुक्यात बरं झालं बच्चूभाऊ पडल्यामुळे तिथे 2 आमदार मिळाले, कारण दुसऱ्या इथे विधान परिषदेमधून कोणात दम नव्हता. तो दम फक्त बच्चूभाऊ कडूमध्येच होता असं म्हणण्यास काही हरकत नाही. आपल्याला व्हिडिओ आवडल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब, शेअर करण्यास विसरू नका. धन्यवाद.